देवाकडे लागलेले आहे. माझ्या प्रियानं, जर तुमचे नेत्र देवाकडे लागलेले आहे तर देवानं विजय तुमचा तय करून ठेवलेला आहे. देव कधी पण माझ्या प्रियानं, तुम्ही जर देवाला शरण केलेले, देवासमोर रडणारे, उपवास प्रार्थना करणारे, देव सगळ्यांच्या तोंडात बोट घालायला लावेल. हे काय? ही नवीन चंद्रकांत कुठला, ही नवीन हेमा कुठली, हे नवीन लोक कुठले, हे नवीन नोकरी कुठली, हा नवीन पैसा कुठला, हे घरदारी नवीन कुठली, अचंबित होते. हालेलुया, हालेलुया. शक्ती पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळते. हालेलुया. फार सुंदर वचन आहे की देवाचा आत्मा, दुसरे इतिहास 20:14 म्हणतात की देवाचा आत्मा उतरला. काय उतरला? आपण विषय काय आपला? आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी. संकटाच्या वेळेत शत्रू सैन्य पुढे असताना देवाचा आत्मा कार्यसिद्धी करतो. हालेलुया. अगदी तोंड युद्ध आहे, घाबरू नका. अगदी तोंड प्रसंग आहे, घाबरू नका. अगदी तोंड निदान झालेलं आहे, घाबरू नका. अगदी तोंड शैतान डिस्ट्रॉय करत आहे, घाबरू नका. जिवंत करण्याचं सामर्थ्य तुमच्या माझ्या देवामध्ये आहे, पवित्र आत्म्यामध्ये आहे. हालेलुया. देवानं ते विजय दिलेला आहे. घाबरल्याबरोबर देवाने त्यांची भीती विश्वासात रूपांतरित केली. तेव्हा भीती वाटते, शरण जातो ना, तेव्हा भीती देव विश्वासात आणतो. बघा, भीती कुठे घेऊन जाते? गोळ्या झडण्याकडे, औषध पिण्याकडे, जीव देण्याकडे. पण जो देवाला शरण जातो, भीती आल्यानंतर त्याच्यामध्ये विश्वास होतो. काय घाबरायचं आहे? जर देवाने समुद्र दुरावला तर देव माझ्यासाठी प्रसिद्ध पडत. काय एवढं मेट्रो काढणे सोपं आहे का? सोपं नाही. कुत्र्याच्या तोंडात एखादी वस्तू काढून घ्यायची तर आम्हाला त्रास होतो. अहिंस्र पशुच्या तोंडात ना बछड्याला काही न होतात, दाविदाने काढून घेतलं. असं माझा देव, त्याच्या तोंडात माझी लेकरं काढल, त्याच्या तोंडात माझी नातवंड काढल, त्याच्या तोंडात माझा पैसा काढल, त्याच्या तोंडात माझं घर काढल, त्याच्या तोंडात माझ्या लेकरं काढल, त्याच्या तोंडात माझे यश काढून. हालेलुया, हालेलुया. शैतान तुम्हाला दाबणार नाही, शैतान तुम्हाला संपवणार नाही, कारण तुम्ही देवाचे लेकरं.